हे सगळं सेटिंग आहे वन्स मोर वगैरे. पण गंमत सांगायची तर खरंच आता म्हणजे आम्ही 60ला आलो. जग्याच म्हणतो मी आता, विश्वास 1000 गाणी जरी म्हटली असतील आमच्या मैफिलीत, पण जाहीर कार्यक्रमातलं विश्वासचं हे पहिलं गाणं. आमचा दुसरा मित्र राजेंद्र बोरकर, त्याला विनंती करतो मी स्टेजवरती यावं. हा, राबो राबो. अरे हे उंच काय झालं? ठीक आहे, ओके. मी निवडक 2-4 सादर करणार आहे. आत्ताच 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईनला लिहिला होता, त्यामुळे सगळ्यांना आठवत असेल तरी पटकन. लघुलेख आहे ज्याची त्याची मधुबाला. आपल्या नकळत आणि न कळत्या वयात आपलं लग्न ठरतं आणि होऊनही जातं. कोण शाळेतली मोरपीची आठवण, कोणी कॉलनीमधली रंगपंचमी, कोणी कॉलेजमधली रोज डेची राणी, या सगळ्यांची कुठेतरी काळजाच्या खोल कप्प्यात रवानगी होते आणि आपण मात्र बायकोला म्हणू लागतो, तूच माझी मधुबाला. आईला वाटत असतं याहून बरी मिळाली असती. वडिलांना वाटतं अजून काय मोठी मधुबाला मिळणार होती याला. वहिनीला वाटतं पदरी पडली पवित्र झाली. त्यामुळे आपणही म्हणू लागतो, तूच माझी मधुबाला. शेजारीण कुणी फाडफाड इंग्लिश बोलते, ऑफिसमध्ये कुणी वेस्टर्न ड्रेस मस्त कॅरी करते, सोसायटीतली कुणी बॉल डान्स करते आणि आत्तेभावाची बायको सुगरण असते. आपली बायको यातलं काही करत नाही, तरी आपल्याला म्हणणं क्रमप्राप्त असतं की तूच माझी मधुबाला. तरुणी तर हल्ली पबमध्येच दिसतात, एकटी दुकटी भरधाव गाडी हाकतात. मुलं नाही प्यायली तरी मुली सिगरेट पितात. बॉस बरोबरच्या पार्टीला आपण ऐटीत सांगतो बियर, आणि बॉसची बायको मात्र सिंगल माल्टचा कहर. आपली बायको पिते टोमॅटो सूप, तरी आपण म्हणतो तूच माझी मधुबाला. मुलाची टीचर असते फंडू आणि मुलीची कोच हेप. अमेरिकेहून मैत्रीण येते, ती असते आयफोन धारी. शेजारच्या विंग मधली रूपगर्विता दर 15 जाते युनिसेक्स पार्लरमध्ये. बँकेच्या काउंटर मागची बाई सुद्धा केस स्ट्रेट करते आणि वरच्या मजल्यावरची आंटी नेल आर्ट करते. तरीही आपलं मात्र एकच पालुपत बायकोसाठी, तूच माझी मधुबाला. कारण बायको असते गुणी आणि संसाराची राडी. आपल्या मुलांचीच नाही तर आपलीही आई. दिवसा दाई रात्री बाई, सगळ्याची घाई आणि घर सोडून कुठे न जाई. बुचडा बांधून पदर खोचून दिवसभर कामात असते. नवीन फ्लॅट, मुलाचं कॉलेज आणि मुलीचा बॉयफ्रेंड या सगळ्यांचे निर्णय घेते. सासऱ्यांना दवा आणि सासूला ओवा तीच पाहते. मुख्य म्हणजे वर वर्णन केलेल्या सगळ्या भावाने ओळखून असते. म्हणून आपण जाणतो की तूच माझी मधुबाला. आपण तिच्या मित्रांशी आखडून वागतो, ती मात्र आपल्या मैत्रिणींची अगत्याने वागते. आपण आपल्या सासू सासऱ्यांना कधीतरी भेटतो, ती मात्र आपल्या आई बाबा वडिलांना आई बाबा म्हणते आणि तशीच वागवते. तिची लाडकी मांजर माहेरी सोडून येते आणि सासरच्या टॉमीला आपलंसं करते. तिच्या पण असतात मोरपीची आठवणी. एखादा कॉलनी मधला मस्त क्रिकेटपटू, कॉलेज मधला किशोर किंवा क्लास मधला मिथून, सोसायटी मधला सदैव सगळ्यांची हसून बोलणारा एखादा अंकल. तिलाही आवडत असतात रुळणारी जुल्फ, कमावलेलं शरीर आणि राखलेली काया. तिलाही आवडते दाखवलेली माया. तिचाही असतो एक अमिताभ किंवा शशी कपूर, पण येऊ देत नाही ती त्याला काठावर कधीच. बुडवून टाकते ती त्याला खोल खोल डोहात आणि पदराला हात पुसत उभी राहते रोज आपल्या स्वागताला. मग मात्र मी खरोखरच मनापासून म्हणतो, तूच माझी मधुबाला. मिजू. व्हॅलेंटाईन डे 2018ला हा दिला होता आणि याची तळटीप खरा पंच आहे. माझे सर्व लघुलेख माझी बायको वीणा वाचतेच, त्यामुळे असं लिहावं लागतं. नाहीतर खरं म्हणजे जगाच्या पाठीवर कुठेतरी असते आणि आपल्या घरात जी कधीच नसते. मनाच्या कोपऱ्यात दडी मारून बसते आणि दरेक व्हॅलेंटाईनला आठवणीने डसते ज्याची त्याची मधुबाला.
मम स्पर्शाने तुझी मुग्धता होत बोलती तुला न कळता मम स्पर्शाने तुझी मुग्धता होत बोलती तुला न कळता माझ्या तुझी चारुता माझ्या तुझी चारुता मावळती सूर्यफूल ते चढतो चित्र काढतो तुझ्या परी तव प्रीती सरिता संग्रम देखून मागे फिरता तुझ्या परी तव प्रीती सरिता संग्रम देखून मागे फिरता हसरी संध्या रजनी होता हसरी संध्या रजनी होता नक्षत्रांचा निळा चांदवा झरतो चित्र काढतो मानसीचा चित्रकार तो तुझे निरंतर चित्र काढतो राबो म्हणजे राजेंद्र बोरकर, माझा मित्र पुन्हा रुईयाचा, आणि काय म्हणायचं IT मध्ये मोठ्या पदावरती आहे. पण जसा जग्या आमचा बाबूजी तसा हा आमचा बाळासाहेब म्हणजे हृदयनाथ. पुढच्या गाण्यासाठी मी केदारला व्यासपीठावर याची विनंती करतो. सगळ्यांचं स्वागत. पटकन म्हणायचं तर माझे प्रकृती आणि मित्तल पार्कचे शेजारी, माझे शाळेचा मित्रमंडळी, कॉलेजातली मित्रमंडळी, मंगेशची मित्रमंडळी, सर्व नातेवाईक, वीणाचे विविध मैत्रिणी, इंग्लिशचा ग्रुप, भिशिणींचा ग्रुप आणि गाण्याचा ग्रुप, असे सगळे विविध. हा भिशिणी म्हणजे बिभीषणाशी काही संबंध नाही त्याचा. भिशी असते, त्या भिशी असणाऱ्या त्या भिशिणी, असा तो मी शब्द तयार केलाय. पुढच्या गाण्याकडे जायच्या आधी पुन्हा एक निवेदन आहे थोडस. वेड्यांचा पसारा असं मी एक सिरीज लिहिली. वेड्यांचा म्हणजे ठाण्याला मनोरुग्णालय जवळच आहे, वेड्यांचं हॉस्पिटल आपण म्हणायचो, पण ते नाही, काहीतरी वेड घेऊन जगतात आणि काहीतरी केलं असं 10 माणसांविषयी लिहिलंय. त्यातले 9 जण आज इथे उपस्थित असणार आहेत, तर त्यांचा आपण थोडासा सन्मान करू. आणि त्याआधी सुद्धा पहिलाच कोण मला वाटतं विश्वास आणि राबो दोघांनाही मी विनंती करतो. मंगेश आणि स्मिता माझा मोठा भाऊ आणि वहिनी इथे आहेत, त्यांना मी विनंती करतो की त्या दोघांचा त्यांनी सन्मान करावा. या इकडे. आता गात राहशील याच्या पुढे. एक शेवटचा लघुलेख सादर करतो, त्याच्यानंतर मी काही मध्ये येणार नाही उगाच. मला वाटतं निलिमा आली आहे इतक्यात, माझी मैत्रीण. येस, तिचा आवडता लघुलेख आहे हा, रड्या रॉजर फेडरर. रॉजर फेडररचा मला सगळ्यात आवडणारा गुण म्हणजे तो रडतो, खुलेपणाने रडतो, घळघळा रडतो, लाखो प्रेक्षकांसमोर रडतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुरुष असूनही रडतो. आपल्या समाजात असलेल्या अनेक गैरसमजांपैकी एक म्हणजे पुरुषाने रडायचं नाही. 4 चौघात तर नाहीच नाही. ती मक्तेदारी फक्त बायकांची.
आणि म्हणूनच रॉजर त्याच्या या वेगळेपणाने उठून दिसतो आणि मला जास्तच आवडतो. मीही रडतो, खूपदा रडतो, खूप रडतो. आपल्या भावनांचा निचरा करण्याचा तो एक मार्ग आहे. मानसोपचार तज्ज्ञाकडे जाणे टाळण्याचा एक छान मार्ग आहे. आपण रडावं, मनसोक्त रडावं, सगळ्यांनी रडावं. एकांतात रडावं, जाहीररित्या रडावं, मुळू मुळू, ओक्साबोक्शी, स्फुंदून स्फुंदून, गुपचूप, उशी भिजवून, बाथरूममध्ये, जिथे आपल्याला योग्य वाटेल तसं, योग्य वाटेल तितकं रडावं, पण रडावं. व्यक्त होण्याचा तो एक मार्ग आहे. मी सिनेमा किंवा नाटक बघताना रडतो. राष्ट्रगीत सुरू असताना माझा ऊर भरून येतो आणि डोळे पाजरू लागतात. हृदयाला भिडणारी कथा, कविता वाचताना रडतो. आजोबा आणि दादांची आठवण आली की रडतो. मित्राची मुलगी सासरी जाताना रडतो. मैत्रिणीचा मुलगा परदेशी जाताना रडतो. झाडूवाल्याच्या मुलाकडून पेढे घेताना रडतो. 31 डिसेंबरच्या रात्री मित्राला मिठी मारताना रडतो. 13व्याला रडतो आणि देवक ठेवतानाही रडतो. नमस्कार करताना रडतो आणि आशीर्वाद देतानाही रडतो. आजच्या सारखा लघुलेख लिहितानाही आवंडा येतो मला. मरणोत्तर परमवीर चक्र घ्यायला आलेली वीरपत्नी बघून रडतो. यंदा तर आपले राष्ट्रपतीही रडले तेव्हा. योग्य वेळी रडू आलं तर अश्रूंना रोखू नये, वाहू द्यावं. संवेदनशील मन आणि सहवेदना प्रकट होते रडण्यातून. अहो, आमच्या लग्नात तर मुलीच्या पाठवणीच्या वेळी वीणापेक्षा जास्त मीच रडलो, असं काहींचं म्हणणं आहे. रॉजर फेडररने या भावनेच्या भराला जाहीरपणे मोकळी वाट करून द्यायला सुरुवात केली. आता तर तो फक्त जिंकण्याच्या क्षणीच रडत नाही, कृतज्ञता व्यक्त करताना त्याचा कंठ दाटून येतो, शब्द फुटेनासे होतात. त्याचं रडणं म्हणजे या साऱ्या भावभावना, ताणतणाव, घेतलेली मेहनत, आपली टीम आणि कुटुंब यांचं सहकार्य, आयुष्यभर केलेल्या तडजोडी, त्याग, या सगळ्यांचा परिपाक असतो. वपूंच्या शब्दात, एक क्षण उपभोगाचा, बाकी सारे भोगायचे. लहानपणी मीरामावशी मला चिडवायच्या, याची टाकी सदा फुल म्हणून डोळ्यांची. तेव्हा रडण्याची परंपरा माझी तरी खूप प्राचीन आहे. रॉजरने त्याला प्रतिष्ठा मिळवून दिली एवढंच. आजही रॉजर फेडरर ऑस्ट्रेलियन ओपन जिंकला, चषक हातात घेऊन मनसोक्त रडला आणि त्याला रडताना बघून मीही मस्तपैकी रडलो. शेवटी या बाबतीत तरी आमची जोडी आहे ना, रडण्यात डबल्स विनर. अंती पुन्हा एकदा विशेषतः माझ्या सर्व पुरुष रसिक वाचकांना रडण्यासाठी शुभेच्छा. हे नवीन वर्ष आपणा सर्वांना मस्तपैकी रडण्याचं जावो, हीच सदिच्छा. मी जो अजून एक रडायचा दिवस 2018. केदार माझ्या सरांचा स्टुडंट. सर म्हणजे एकच सर, साने सर. आईला आपण नावाने कधी हाक मारत नाही ना, लीला आई, सुमन आई, मालती आई. आई म्हणजे आई, तसं सर म्हणजे सर. ते आम्ही 130 PhD केले डॉक्टर सानेंच्या अंडर, सरांच्या खाली. त्यातला एक केदार. तोही फार्मामध्ये उच्च पदावर नोकरी करतो आणि आपल्याला मात्र एक सुंदर नाजूकसं मनाचं गाणं ऐकवतं केदार. मन तळ्यात मळत जाईच्या कळत, मन तळ्यात मळत जाईच्या कळत, मन नाजूकाशी मोठी माळ, मन नाजूकाशी मोठी माळ, तुझ्या नाजूक सागरात मन तळ्यात मळत जाईच्या कळत. माझी राणी इथे वाराला
वयात मन तळ्यात जाईच्या रथात. भिडू लागे रात अंग लागी भिडू लागे रात अंग लागी आणि पखाची तोडे नभात मन तळ्यात मळ्यात जाईच्या गळ्यात. माझ्या नयनी नक्षत्र तारा माझ्या नयनी नक्षत्र तारा माझ्या नयनी नक्षत्र तारा आणि चांदण तुझ्या डोळ्यात मन तळ्यात मळ्यात जाईच्या गळ्यात. मन नाजूक अशी होती माय मन नाजूक अशी होती माय मन तळ्यात मळ्यात जाईच्या गळ्यात. थँक्यू केदार. मी मंगेश मिताला विनंती करतो की केदारचा सन्मान करावा. आणि आपले पुढचे गायक आहेत डॉक्टर आनंद नांदे, त्यांना रंगमंचावर येण्याची विनंती करतो. थँक्यू केदार. डॉक्टर आनंद नांदेंचा परिचय करून द्यायचा तर मी म्हणजे आधी वेगळा परिचयच देतो, प्रोफेशनल परिचय नाही. माझी मैत्रीण डॉक्टर अंजना श्रीखंडे, तिचे पती म्हणजे डॉक्टर आनंद नांदे. आणि अशीच हे बोनस दाते परिवार असा वाढत गेला की मग मला कळलं की अरे हेही गातात का, बरं मग तुम्ही बोनस द्या. आणि मग आधी अंजनाच्या थ्रू आणि करत करत आणि अशी फेस टू फेस आज आम्ही पहिल्यांदा भेटलो. इनफॅक्ट बाकी अनेक जणांना माहिती असेल एखाद वेळेस की आपले प्रसिद्ध शल्य विशारद डॉक्टर श्रीखंडेंचे ते जावई आणि स्वतः ते एक अतिशय नावाजलेले सर्जन आहेत. बॉम्बे हॉस्पिटलला मोठे मोठे HOD अमुक तमुक सगळे आहे, त्याविषयी मी काही बोलत नाही. आणि देव करो आणि तुम्हाला कोणालाही डॉक्टर आनंद नांदेंना त्यांच्या प्रोफेशनली करिअर विषयी भेटण्याचा योग न येऊ असं. पण बाकी आणि गाण्याच्या बाबतीत मात्र परिचय त्यांचा दिनकर कैकिणींकडे त्यांनी 7 वर्ष तालीम घेतलेली आहे. त्यांचा आवाज ऐकलात की तुम्हाला कळेलच, भरदार आवाज आहे. आणि एक अजून वैशिष्ट्य म्हणजे मला वाटतं की कधीपर्यंत माहिती नाही पण नक्की तरुणपणात असताना ते आखाड्यात जायचे कुस्तीला. त्यामुळे मला वाटतं त्यांच्या मुली त्यांना वचकून असतात. अजिबात नाही. मी वसंत बहार म्हणून एक चैत्रातच या एप्रिलच्या सुमारास चैत्र असतोच तेव्हा मला वाटतं पहिल्या गुढीपाडव्यालाच एकदा वसंत बहार म्हणून लघुलेख लिहिला होता. संपूर्ण सुंदर वसंताचं वर्णन होतं. तोच वसंत आपल्या डोळ्यांसमोर आता आपल्या गायनातून डॉक्टर आनंद सादर करतील. गुलाब जूही चंपक बन फूल के गुलाब जूही चंपक बन फूल ऋतु बसंत अपनो कंठ होरी करवा लगा फूल नाम बैठ आज पी के संग झूल के गुलाब जूही चंपक बन फूल
मधुर मधुर थोई थोई मीठी बातियों से गोई मधुर मधुर थोई थोई मीठी बातियों से गोई चित चुरा हंसत जाए चित चुरा हंसत जाए सोई कर झुका शीश झुके चंचल रट कालन को भूल कालन को भूल के गुलाब जूही चंपक बन फूल एगो बसंत अपनो कंठ होरी करवाला आज की के संग वन्स मोरच्या ऐवजी मी वन मोर सांग त्यांना विनंती केली. यथासो आनंद सुखे यथासो आनंद सुखे प्रकाश किंवा सुखे प्रकाश किंवा सुखे वाट दिसो अथवा माझे जीवन माझे जीवन कधी ऐकतो गीत झाल्या पुन्हा कधी गीत झाल्या पुन्हा वंशवनाच्या कधी मना पुन्हा वंशवनाच्या कधी मना पुन्हा कधी वाऱ्या कधी ताऱ्या झुळा झुळतात राणी
गानो माझा संगे सुरावरी हा जीव तरंगे सुरावरी हा जीव तरंगे तुमच्या परी माझाही सुरातून उसळे प्रेम दिवाणे दिवाणे माझे जीवन व्यथासो आनंद सुंदर प्रकाश किंवा हिरा सुंदर वाट दिसो अथवा हिरा ये माझे जीवन गाणे जीवन थँक्यू डॉक्टर. आणि मी मंगेश स्मिताला विनंती करतो आणि डॉक्टर आनंद यांचा सन्मान करावा. हे डॉक्टर लोकांचं नाही कायम कोडं नाही, खरं तर कोडं उलगडलेलंच आहे. ते जिनियस असतात म्हणूनच म्हणजे त्यांच्या डॉक्टरकीत तर पारंगत असतातच, पण ते आपलं क्षेत्र सोडून बाकीच्या काय तर सुद्धा भारीच पारंगत असतात नाही का. म्हणजे अगदी डॉक्टर काशीनाथ घाणेकरांपासून ती परंपरा चालत आलेली आहे आणि डॉक्टर आनंद नांदे असं वगैरे. एक दुसरी डॉक्टर आहे तिला राखून ठेवले मी तेवढ्यासाठी. एक सूचना पुन्हा, ही चित्रांविषयी जे उशिरा आले त्यांना, ही जी LED स्क्रीनवरती दिसत आहेत ती सगळी बोनस म्हणूनच असलेली चित्र आहेत. मीना शहा आणि सुरेंद्र सराफ त्यांची ओळख मी करून देईनच नंतर. त्यांनी काढलेली आहेत आणि बाहेर तुम्ही आलात तेव्हा ती काही त्यातली निवडक चित्र प्रदर्शन म्हणून मांडलेली पण आहेत, त्याचाही आस्वाद घ्या. याच्या पुढचं गाणं मला वाटतं 2-3 गाणी आता अनघात सादर करेल. अजून एक माझा आवडता लघुलेख, त्याचं शीर्षक होतं येथे दुःख ऐकून मिळेल. मी तो वाचत नाही इथे पूर्ण, पण हल्ली बघा खरंच झालंय. आणि माझा मुलगा आणि सून दोघेही सायकोलॉजिस्ट आहेत, त्यामुळे मला तर खरंच असं वाटलं होतं की एक दुकान टाकावं गोखले रोडवरती. येथे दुःख ऐकून मिळेल पाठी लावावी, 500 रुपये अर्धा तास. आणि हो खरंच म्हणजे बघा, साधं आपण मित्राला मी म्हंटल काल माझं ना कोपर दुखतंय, तो सांगतो अरे माझं डोपर दुखतंय माझे होते. कोणाला आपलं दुःख ऐकायला सवयच नाही. तुझ्या दुःखापेक्षा माझं दुःख कसं वरचढ आणि श्रेष्ठ. आणि बरं माझं तर असं असतं की म्हणजे ज्याला त्याला आपापलं दुःख मोठं असतं ना, की माझी जर दाढ दुखत असेल तर तेव्हा सगळ्यात जगातला दुःखी माणूस मी असतो. एवढंच कशाला, सकाळी 7:30 वाजल्यानी पेपर आला नाही की मी सगळ्यात दुःखी माणूस असतो जगातला. त्यामुळे पण हे दुःख शांतपणे ऐकून घ्यायचं. माझ्या मित्रमैत्रिणींना माहितीये माझा वाक्प्रचार, मोहम्मद रडला की मी रडायचं. नुसती समजूत नाही घालायची की नाही असंच असतं नाही, की तो असा का, हो रे तो असाच वाईट, अजूनच बायको ना त्याहून वाईट, असं म्हटलं की जरा बरं वाटतं ना. तर ते येथे दुःख ऐकून मिळेल ह्या गाण्याला हा मला वाटतं बोनस होता. ते गाणं आता अनघा सादर करेल.
दुनिया तुम्हें कैसे सताती है, कोई दिल तेरे अपनी मेहरबानी मुझे दे दो, कोई दिल तेरे अपनी मेहरबानी मुझे दे दो। वो दिल जो मैंने मांगा था, मगर गैरों ने पाया था, वो दिल जो मैंने मांगा था, मगर गैरों ने पाया था, बड़ी शर्म है, उसकी खुशबू मुझे दे दो, बड़ी शर्म